नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आपण मराठीचं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस आपण बघत आहे. तर एक पहिला व्हिडिओ आपण टाकलेला आहे, जो की शिफ्ट टू 2चा टाकलेला आहे. जे मराठी क्वेश्चन आलेले आहेत शिफ्ट 2मध्ये, जी की 1 सप्टेंबर 2023 मध्ये तलाठी भरतीमध्ये झालेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 सप्टेंबर 2023 मध्ये जे शिफ्ट 3 आहे, त्याच्या मराठीच्या क्वेश्चनचे जे 25 क्वेश्चन आलेले आहेत, ते आपण आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला व्हिडिओ. तर प्रश्न पहिला आहे आपला, की पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. धावा करणे याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. ऑप्शन नंबर 2, अस्वस्थ होऊन इकडे-तिकडे धावणे. ऑप्शन नंबर 3, सामन्यात 100 धावा करणे. आणि ऑप्शन नंबर 4, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे धावा करणे, याचं इथे दिलेलंच आहे ऑलरेडी. तर ऑप्शन नंबर 4, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. म्हणजेच काय, तर धावा करणे हा शब्द आहे. त्याचा अर्थ काय होतो नेमका, की मदतीसाठी हाक मारणे. हाक मार. धावा करणे म्हणजे काय? कधी-कधी जर एखाद्या अ, व्यक्ती किंवा माणूस हा एखाद्या संकटाच्या ठिकाणी सापडला असेल, तो मदतीसाठी म्हणजेच विनवण्या करतो, धावा करतो. देवाचा धावा करतो. यावरून आपण असं लक्षात ठेवूया, की धावा करणे म्हणजेच मदतीसाठी बोलवणे, याचा अर्थ आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. म्हण आहे, खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, उपास करायची तयारी असणे. ऑप्शन नंबर 2, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीला अडून बसणे. नंबर 3, भरपूर तूप खाणे. नंबर 4, तूप खूप आवडणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे. तर खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, या म्हणीच्या समानार्थी एक म्हण आहे. तर ते म्हणजे ताकापुरती आजी, ही एक समानार्थी म्हण आपण त्याला सांगू शकतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? वाक्प्रचार आहे शंख करणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, अर्जुनाचा रथ युद्धभूमीवर येताच श्रीकृष्णाने शंख केला. ऑप्शन नंबर 2, माझ्या दारापुढे कितीही शंख केलास तरी मी दार उघडणार नाही. ऑप्शन नंबर 3, बंगाली नवरदेव लग्नात शंख करतो. नंबर ऑप्शन नंबर 4, पूजा झाली हे कळावं म्हणून त्याने शंख केला. तर याचं करेक्ट आन्सर इथं ऑलरेडी दिलेलंच आहे. त्याचं आहे, माझ्या दारापुढे कितीही शंख केलास तरी मी दार उघडणार नाही. परंतु शंख करणे याचा अर्थ आपल्याला पहिले माहीत पाहिजे. त्याच्यानंतरच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर शंख करणे म्हणजे काय? तर गवगवा करणे, असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर मोठ्याने बोलणे, मोठ्याने एखाद्या नावाने हाक मारणे किंवा अ, ओरडणे एखाद्याचं नाव घेऊन, त्याचा अर्थ होतो शंख करणे. तर या ऑप्शनमध्ये आपण बघितलं, तर पहिल्या ऑप्शनमध्ये अर्जुनाचा रथ युद्धभूमीवर येताच श्रीकृष्णाने शंख केला. तर श्रीकृष्णाने गवगवा केला का? तर नाही आहे. हे ऑप्शन त्यामुळे इथं कॅन्सल होतं. तर माझ्या दारापुढे कितीही शंख केलास, कितीही शंख केलास म्हणजे कितीही आरडाओरडा केला, कितीही गवगवा केला, तरी मी दार उघडणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. बाकीच्या ऑप्शनमध्ये असा हा अर्थ कुठं अभिप्रेत होत नाहीये. तर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 म्हणतो, की समानार्थी शब्द द्या वासरमणी या शब्दाचा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, दिवस. ऑप्शन नंबर 2, सूर्य. ऑप्शन नंबर 3, चंद्र. ऑप्शन नंबर 4, स्त्री. तर वासरमणी याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे सूर्य. तर सूर्याचे समानार्थी शब्द मी इथं काही दिलेले आहेत. तर ते पण आपण बघूया. तर वासरमणी म्हणजे सूर्य. सूर्याला आपण रवीसुद्धा म्हणतो. सूर्याला आपण भास्कर, दिनकर,
दिवाकर, भानू, आदित्य, मित्र, अर्क, सविता हे एक समानार्थी शब्द सूर्याचे आपण इथे सांगू शकतो. परत एकदा सांगतो सूर्याचे समानार्थी शब्द सूर्य, रवी, भास्कर, दिनकर, दिवाकर, भानू, आदित्य, मित्र, अर्क आणि सविता. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सूर्य. वासरमणी म्हणजेच सूर्य. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. चे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 होकारार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 3 विधानार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 4 उद्गारार्थी वाक्य. तर याचं करेक्ट आन्सर ऑलरेडी दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 विधानार्थी वाक्य. तर बाकीचे ऑप्शन आपण बघितलं तर प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय आहे? वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो, प्रश्नचिन्ह असतं. तर या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नाही आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला इथे कट होतो. होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवणार्थी शब्द असतात इथे. तर इथे कुठं काही दिसते का आपल्याला? तर नाही आहे. त्यामुळे हे पण ऑप्शन आपले कट होतं. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार चिन्ह असतं. तर उद्गार चिन्ह पण या वाक्यामध्ये नाही. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे हे सरळ सरळ एक विधान केलेलं आहे, की बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. म्हणजे बापूला म्हणतात, की गुरुजीच्या लहानपणी गुरुजीच्या गावात शाळा नव्हती. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे विधानार्थी वाक्य ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. समासाचा योग्य विग्रह करा. लोकप्रतिनिधी हा समास आहे. त्याचा विग्रह करायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लोकांमध्ये प्रतिनिधी, ऑप्शन नंबर 2 लोकांसाठी प्रतिनिधी, ऑप्शन नंबर 3 लोकांमागचा प्रतिनिधी, ऑप्शन नंबर 4 लोकांचा प्रतिनिधी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 लोकांचा प्रतिनिधी. तर लोकप्रतिनिधी जे असतो तो लोकांचा असतो. लोकांनी निवडून दिलेला असतो. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे लोकांचा प्रतिनिधी. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. प्रयोग ओळखा. आरशातील स्त्रीने मला विचारले. त्याचं ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अकर्मक कर्तरी, ऑप्शन नंबर 2 कर्मणी, ऑप्शन नंबर 3 भावे, ऑप्शन नंबर 4 सकर्मक कर्तरी. तर प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? प्रयोग आहे कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग. बरोबर? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमित असतो. कर्माला प्रत्यय असतात किंवा नसतात. कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय असतात आणि कर्म जे असतं हे प्रथमित असतं. आणि भावे प्रयोगाबद्दल सांगायचं झालं तर भावे प्रयोगामध्ये काय असतं? जो कर्ता जो असतो हा तृतीयांत असतो. तृतीयांत किंवा चतुर्थी प्रत्यय असतात कर्त्याला. आणि जे क्रियापद असतं, क्रियापद जे असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असतं. तर आता इथे क्रियापद काय आपलं? तर क्रियापद आहे विचारले. त्यामुळे हे नपुंसकलिंगी आहे क्रियापद आणि एकवचनी आहे. त्यामुळे इथे आपण भावे प्रयोग इथं म्हणू शकतो. आणि बाकी कर्मणी किंवा कर्तरी हा इथे येत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे भावे प्रयोग. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8. पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. संकटांना तोंड देणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. संकटाचा सामना करणे, ऑप्शन नंबर 2 संकटापासून दूर पळणे, ऑप्शन नंबर 3 संकटाला आमंत्रण देणे, ऑप्शन नंबर 4 संकट येणार नाही याची काळजी घेणे. तर तोंड देणे याचा अर्थ आहे की सामना करणे. सामना करणे म्हणजेच तोंड देणे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 संकटांचा सामना करणे. कारण की संकटांना पळून जाणे हे तर नाहीच येणार आहे. याच्या विरुद्ध आहे हा. आमंत्रण देतो काय? तोंड देणे म्हणजे नाही. आणि काळजी घेतो का आपण? तोंड देणे म्हणजे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सामना करणे म्हणजे संकटांना तोंड देणे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. दुरापास्त. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दुर्धर, ऑप्शन नंबर 2 सोपे,
ऑप्शन नंबर 3 दूर, ऑप्शन नंबर 4 कठीण. तर दुरापास्त म्हणजे काय? दुरापास्त म्हणजे एकदम कठीण. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कठीण. दुरापास्त म्हणजे कठीण. कठीण म्हणजेच काय, की दुरापास्त म्हणजेच अवघड पण म्हणता येईल याला आपल्याला. त्यानंतर दुर्गम पण म्हणता येईल. त्यानंतर अशक्य पण म्हणता येईल. तर हे याचे करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे दुरापास्त म्हणजेच अवघड, दुर्गम किंवा अशक्य म्हणजेच कठीण. जे की आपल्याला करता येणार नाही असे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कठीण. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा. पुस्तक आहे उपरा. ते ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उत्तम बंडू तुपे. ऑप्शन नंबर 2 लक्ष्मण माने. ऑप्शन नंबर 3 शंकरराव खरात. ऑप्शन नंबर 4 दया पवार. तर इथे करेक्ट आन्सर आहे लक्ष्मण माने. उपरा हे त्यांचं अ, उपरा हे त्यांचं उपरा हे त्यांचं लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र आहे. उपरा. आणि बाकी पण लक्ष्मण माने यांचे आपण काही पुस्तके जे प्रसिद्ध आहेत, ते परीक्षेच्या दृष्टीने ते येऊ शकतात. ते पण बघूया. तर एक तर आहे उपरा, त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र. भटक्याचं भारूड हे एक पुस्तक आहे. किटाळे हे एक पुस्तक आहे. बंद दरवाजा एक आहे. पालावरचं जग आहे. का करायचं शिकून एक आहे. प्रकाशपुत्र एक आहे. क्रांतिपथ एक आहे. पलीकडील लक्ष्मण एक आहे. उद्ध्वस्त एक आहे आणि खेळ 3.5% हे पण पुस्तके त्यांचे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत. माहिती असायला पाहिजे. तर याचं करेक्ट आन्सर आहे लक्ष्मण माने यांचं पुस्तक आहे उपरा. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 11. तिने आपले डॅश हात माझ्या गालावरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. शब्द आहे मुलायम. तर एकदम सोपा प्रश्न आहे हा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खरखरीत, ऑप्शन नंबर 2 मृदू, ऑप्शन नंबर 3 मलिन, ऑप्शन नंबर 4 मऊ. तर मुलायम या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथे शोधायचा सांगितलेला आहे. मुलायम म्हणजे काय? एकदम मऊ. तर त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे खरखरीत. खरखरीत त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. हा सोपा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे विदू. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विधुर, ऑप्शन नंबर 2 चंद्र, ऑप्शन नंबर 3 सुंदर, ऑप्शन नंबर 4 विधी. तर विदू या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. त्याचा अर्थ आहे ऑप्शन नंबर 2 चंद्र. हा एक करेक्ट आन्सर आहे. तर चंद्राला समानार्थी शब्द दुसरे कोणते अजून येऊ शकतात, ते पण इथे दिलेले आहेत. चंद्रचे समानार्थी शब्द इंदू, सुधाकर, शशी, सोम, हिमांशू, निशानाथ, रजनीनाथ, शशांक आणि सुधांशू. तर पण इथं निशा म्हणजेच काय? निशा म्हणजे रात्र आणि त्याचा नाथ म्हणजेच निशानाथ म्हणजे चंद्र असं पण आणि रजनी पण सेम रात्रीचा समानार्थी शब्द आहे. त्याचा नाथ म्हणजे चंद्र इथे आपण सांगू शकतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे विदू म्हणजे चंद्र. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द आहे भाट. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गायक, ऑप्शन नंबर 2 स्तुतीपाठक, ऑप्शन नंबर 3 कवी, ऑप्शन नंबर 4 शाहीर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 स्तुतीपाठक. तर भाट या शब्दाचा अर्थ आहे स्तुतीपाठक. स्तुतीपाठक पण म्हणू शकतो आपण त्याला आणि जो गोडवे गाणारा गोडवे गाणारा पण याचा समानार्थी शब्द येऊ शकतो किंवा तोंडपूजा करणारा. तोंडपूजा करणारा. तर जो हा भाट हा राजाच्या जो हे असतो, राजाचा स्तुती करणारा जो सेवक असतो त्याला पहिले भाट म्हणले जायचे, म्हणजेच स्तुतीपाठक. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्तुतीपाठक ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14. पुढील 2 केवळ वाक्यामध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा. वाक्य आहे लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. ती आनंद घेण्यात तरबेज असतात. हे 2 वाक्य आहेत. त्याचं आपल्याला संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 म्हणजे,
ऑप्शन नंबर 2 कारण, ऑप्शन नंबर 3 म्हणून आणि ऑप्शन नंबर 4 का. याचं करेक्ट ॲन्सर इथं दिलेला आहे म्हणून. तर हा अ, अव्यय वापरून आपण त्याचं संयुक्त वाक्य तयार करू शकतो. म्हणजे वाक्य कसं तयार होईल? लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. असं वाक्य संयुक्त वाक्य तयार होईल. पण संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं? संयुक्त वाक्याचे 4 प्रकार पडतात मुख्यतः. एक तर असतं समुच्चयबोधक संयुक्त वाक्य. 2 मध्ये असतं न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य. 3 नंबरचा आहे विकल्पबोधक संयुक्त वाक्य आणि 4 नंबर आपण म्हणू शकतो परिणामबोधक बोधक. याचे काही अव्यय आहेत, शब्द आहेत. त्या शब्दांनी आपण हे संयुक्त वाक्य आहे असं ओळखू शकतो. जे समुच्चयबोधक संयुक्त वाक्य या वाक्यामध्ये आणि, व आणि अन हे जर शब्द या 2 अव्ययाने जोडलेले असतील आणि, व किंवा अन्नी तर त्याला समुच्चयबोधक संयुक्त वाक्य आपण म्हणतो. आणि न्यूनत्वबोधकमध्ये पण, परंतु आणि परी ह्या शब्दांनी जर 2 वाक्य जोडली तर त्याला न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य असं शकतो. त्याच्यानंतर विकल्पबोधक आहे किंवा, वा, अथवा आणि की. अथवा आणि की हे विकल्पबोधक आहेत. आणि परिणामबोधक जे असतात, ते असतात म्हणून, सबब आणि त्यामुळे. तर इथे वाक्यामध्ये म्हणून आलेलं आहे. म्हणून म्हणजेच काय ते त्याचं परिणामबोधक आहेत. म्हणजेच काय? लहान मूल आनंदी वर्तीची असतात. त्याचा परिणाम काय? म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. म्हणून हे संयुक्त वाक्य आपण इथे सांगू शकतो. तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 15. शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे दिठी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मिठी, ऑप्शन नंबर 2 दृष्टी, ऑप्शन नंबर 3 डोळे, ऑप्शन नंबर 4 देठ. तर याचं करेक्ट आन्सर आहे दिठी म्हणजे दृष्टी. त्याला आपण दुसरं पण एक दिठीचा समानार्थी शब्द सांगू शकतो, की डोळ्याला पण दिठी म्हणतात. नजर किंवा डोळे, नजर, डोळे किंवा दृष्टी याला दिठी असा आपण समानार्थी शब्द आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? वाक्प्रचार आहे राम ठोकणे. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला राम ठोकला. ऑप्शन नंबर 2 रामाचा जप केलास म्हणजे तू कोणालाही ठोकू शकतोस असं नाही. ऑप्शन नंबर 3 राम म्हणणाऱ्या गुंडांना त्याने ठोकून काढले. ऑप्शन नंबर 4 त्याने राम म्हटले. तर राम ठोकणे म्हणजेच काय? की राम ठोकणे म्हणजेच की एखादं काम करून निघून जाणे म्हणजेच राम ठोकणे. सोडून जाणे जवळपास सोडून जा राम ठोकणे म्हणजे सोडून जाणे आपण म्हणू शकतो किंवा निघून जाणे असं पण म्हणू शकतो. तर वाक्य जर वाचलं आपण तर नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला राम ठोकला. गावाला राम ठोकला म्हणजेच काय? गाव सोडून तो निघून गेला किंवा निघून गेला आपण असं म्हणू शकतो. रामाचा जप केलास म्हणजे तू कोणाला ठोकू शकतोस असं आहे का? नाहीये. राम म्हणणाऱ्या गुंडाने त्याने ठोकून काढले हे पण वाक्य चुकीचं आहे. आणि त्याने राम म्हटले. राम म्हटले म्हणजे त्याचा मृत्यू झाला. राम म्हणणे म्हणजे मृत्यू होणे. हे वाक्य तर एकदम चुकीचंच आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 17. वाक्य विधानार्थी करा. लई हाडं आहेत तुझ्या अंगात. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत ना? ऑप्शन नंबर 2 तुझ्या अंगात जास्त हाडं नाहीत. ऑप्शन नंबर 3 तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत का? ऑप्शन नंबर 4 तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत. तर वाक्य काय करायचं आहे आपल्याला? विधानार्थी करायचं. विधानार्थी हे वाक्य करायचे. तर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर इथे एक क्वेश्चन मार्क आहे प्रश्नार्थक. तर हे प्रश्नार्थक वाक्य झालं.
हे ऑप्शन आपलं कट झालेलं आहे. ऑप्शन नंबर 3 म्हणजे पण एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. हे पण ऑप्शन कट झालेलं आहे. तर उरले ऑप्शन 2 आणि ऑप्शन नंबर 4. तर याचं विधानार्थी करायचं आपलं. तर तुझ्या अंगात जास्त हाडं नाहीत. तर नाहीत हे नकारार्थी वाक्य दर्शवतं. नाहीत हे क्रियापद. त्यामुळे हे पण ऑप्शन आपलं कट झालेलं आहे. तर आपल्याला करायचे विधानार्थी वाक्य. तर तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत. लईचं लई म्हणजेच काय? लई म्हणजे पुष्कळ किंवा जास्त. पुष्कळ किंवा जास्त म्हणजे त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 18. विरुद्धार्थी शब्द द्या. शब्द आहे दूषण. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निंदा, ऑप्शन नंबर 2 स्तुती, ऑप्शन नंबर 3 प्रदूषण, ऑप्शन नंबर 4 भूषण. तर दूषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला द्यायचा आहे. तर दूषण म्हणजे काय नेमकं? तर दूषण म्हणजे दोष किंवा निंदा म्हणू शकतो त्याला आपण किंवा अपमान म्हणू शकतो, तिरस्कार पण म्हणू शकतो. तर याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मग? अपमान किंवा तिरस्कारचा विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती. तर ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19. पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे? शब्द आहे मळभ. वाक्य आहेत ऑप्शन नंबर 1. भळभळत्या जखमेवर आता मळभ आले. ऑप्शन नंबर 2. पौर्णिमेला आकाशात चंद्राभोवती मळभ असतं. आणि ऑप्शन नंबर 3. कपड्यावर मळभ आले, कपडे धुवायला हवेत. आणि ऑप्शन नंबर 4. आज सकाळपासून आकाशात मळभ आले. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 4. आज सकाळपासून आकाशात मळभ आले. तर मळभचा अर्थ काय ते कळायला पाहिजे. त्यानंतर आपण वाक्य त्याच्यात कोणत्या वाक्यात बरोबर त्याचा वापर केलेला आहे हे समजू शकतो. तर मळभ म्हणजेच काय, की ढगांचा समूह किंवा त्याला म्हणू शकतो आपण आभाळ आले. पण आपण की पावसाळ्यामध्ये की आभाळ आले, भरून आले आभाळ. आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मळभ म्हणजेच आभाळ किंवा ढग. तर त्या ऑप्शन नंबर 4 मध्ये याचं करेक्ट वापर केलेला आहे. आज सकाळपासून आकाशात मळभ आले. तेच आभाळ आले. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 20. प्रयोग ओळखा. आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नवीन कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्तरी, ऑप्शन नंबर 3 भावे आणि ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग. तर वाक्य काय आहे? आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केले. तर सगळ्यात पहिले जेव्हा प्रयोग ओळखतो आपण, तर वाक्यातला कर्ता ओळखायचा, कर्म ओळखायचं आणि वाक्यातलं क्रियापद ओळखायचं. तर कर्ता ओळखण्यासाठी आपल्याला नारा, नारे, नारी या या अवयवांनी त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा तर आपल्याला कर्ता ओळखून येतो. तर कर्ता काय? स्वागत केलेलं केलेलं करणारं कोण आहे? स्वागत करणारं कोण आहे? तर सैनिक आहेत स्वागत करणारं. त्यामुळे कर्ता आहे वाक्यातला. आणि काय केलेलं आहे? केलेलं काय आहे? काय केलेलं आहे काम? तर लेला, लेली, लेली यांनी आपण कर्म ओळखू शकतो. तर स्वागत केलेलं आहे. हे वाक्यातलं कर्म झालं. आणि क्रियापद काय आहे इथं? केलं. केलं आहे. तर हा इथे आपण त्याला म्हणू शकतो, की हा कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी प्रयोग आहे. त्यामुळे याचं ऑप्शन्स आहे या करेक्ट ऑप्शन आहे कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? लेखक आहे रणजित देसाई. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पानिपत, ऑप्शन नंबर 2 स्वामी, ऑप्शन नंबर 3 ययाती, ऑप्शन नंबर 4 संभाजी. याचं करेक्ट आन्सर आहे स्वामी हे पुस्तक लिहिलेलं आहे रणजित देसाई यांनी. तर रणजित देसाई यांचे
दुसरे पण आपण काही पुस्तके, फेमस पुस्तके किंवा नाटकं आहेत, ते पण आपण इथं दिलेले आहे. ते पण बघूया. तर एक तर आहे स्वामी, त्यानंतर मधुमती, पावनखिंड, श्रीमान योगी, गंधाली, वारस, राधेय, रामशास्त्री हे नाटक आहे. पांगुळगाडा, राजा रवी वर्मा, पंख झाले वैरी, संकेत, लक्षवेध, प्रतीक्षा, लोकनायक हे नाटक आहे. संविधा आणि वैशाख हे पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. तर याच्यातली परीक्षेच्या दृष्टीने एकदम महत्त्वाची पुस्तके जी आहेत, ती आहे स्वामी तर आहेच. त्यानंतर पावनखिंड आहे, श्रीमान योगी आहे, राधेय आहे, संविधा आहे, अ, प्रतीक्षा आहे, वैशाख आहे. एवढे जे कादंबऱ्या आहेत त्यांची पुस्तकं आहे, ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22. धार्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 धर्मनिष्ठ, ऑप्शन नंबर 2 अधार्मिक, ऑप्शन नंबर 3 अधर्म, ऑप्शन नंबर 4 स्वधर्म. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अधार्मिक. तर धार्मिकचा विरुद्धार्थी शब्द एकदम सोपा प्रश्न आहे हा, अधार्मिक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23. युगांत हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वि.स. खांडेकर, ऑप्शन नंबर 2 विश्वास पाटील, ऑप्शन नंबर 3 इरावती कर्वे, ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इरावती इरावती कर्वे यांनी युगांत हे पुस्तक लिहिलेले आहे. तर इरावती कर्वे यांच्या काही दुसरं पण पुस्तकं आहेत, जे की फेमस आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर युगांत तर आहेच, त्यानंतर भोवरा एक आहे, परिपूर्ती एक आहे, धर्म एक आहे, आमची संस्कृती, गंगाजल, हिंदूची समाजरचना, मराठी लोकांची संस्कृती हे पण त्यांचे असे फेमस पुस्तके आहेत. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे इरावती कर्वे. युगांत हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 24. समास ओळखा दरडोई याचा. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अव्ययीभाव, ऑप्शन नंबर 2 कर्मधारय, ऑप्शन नंबर 3 तत्पुरुष आणि ऑप्शन नंबर 4 बहुव्रीही. तर याचं करेक्ट आन्सर आहे अव्ययीभाव समास. दरडोई हा अव्ययीभाव समास आहे. तर अव्ययीभाव समासामध्ये कसा ओळखायचा अव्ययीभाव समास? तर अव्ययीभाव समासामध्ये जे समासाचे जे पहिले पद आहे, पहिले पद पहिले पद या समासामध्ये पहिले पद कुठलं आहे? दर हे पहिले पद आहे आणि डोई हे दुसरे पद आहे. पहिले पद महत्त्वाचे असते आणि पहिल्या पदाचा जो वापर असतो, तो क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. क्रियाविशेषणासारखा त्याचा वापर होतो आणि त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास असे आपण ओळखू शकतो. आणि अव्ययीभाव समासामध्ये जर दर, पे, त्याच्यानंतर बेशक, त्यानंतर गैर, त्यानंतर बिन हे फारसी भाषेतून आलेले उपसर्ग, फारसी भाषेतून आलेले उपसर्ग जर लागलेले असतील, दर, बे, बेशक, अ, त्याच्यानंतर बिन, गैर असे फारसी भाषेतून आलेले उपसर्ग लागलेले असतील, तर तो हा अव्ययीभाव समास असतो. कारण त्याचं पहिलं पद महत्त्वाचं असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 दरडोई याचा करेक्ट आन्सर आहे अव्ययीभाव समास. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 25. हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? पोळे हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मोती, ऑप्शन नंबर 2 प्रवाळ, ऑप्शन नंबर 3 पाचू आणि ऑप्शन नंबर 4 नील. तर पवळे याचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे प्रवाळ. जर पवळे हा शब्द म्हणजेच काय? पवळे म्हणजे काय? की प्रवाळ, त्यानंतर पोळे म्हणू शकतो त्याला आपण. त्यानंतर समुद्रज हा पण एक त्याचा समानार्थी शब्द आहे पोळेचा. तर हा पोळे म्हणजे काय? समुद्रात सापडणारा एक प्राणी आहे. तर त्याचे समानार्थी शब्द प्रवाळही आपण, कारण प्रवाळ हा समुद्रात सापडतो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 प्रवाळ. तर इथं अशा प्रकारे हा आपण थांबतोय.
तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना अ, शेअर करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पुढच्या शिफ्टचा आलेला आहे मराठीचा जे प्रश्नसंच तो आपण त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. त्याचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. आणि पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल, तर इथं लिस्ट दिलेली आहे. लिस्ट दिलेली आहे आपल्या चॅनलवर. त्या लिस्टमध्ये जाऊन पहिला व्हिडिओ पण बघून घ्या. धन्यवाद सर्वांचं.